आज सकाळीच ठरवलं होतं की चहा बिस्किट न खाताना ना काहीतरी हेल्दी खायचं, म्हणून आज सगळ्यात अगोदर तर गूळ शेंगदाण्याचा लाडू खाल्ला आणि त्यानंतर ना नारळ पाणी पिलं. दुपारच्या वेळेस आम्हाला VR मॉलला जायचं होतं, जे की आमच्या घराजवळच होतं. पण दुपारपर्यंतच गाड्यांची गर्दी बघून ना आतमध्ये किती गर्दी असेल याचा अंदाजा तर आम्हाला अगोदरच आलेला होता. मॉलमध्ये गेल्या गेल्या सगळ्यात अगोदर हे एवढं मोठं क्रिसमस ट्री दिसलं आणि त्यानंतर बाजूला ठेवलेले हे खूप सारे गिफ्ट. ते बघून ना काही फोटो आणि व्हिडिओ काढायचा मोह आवरला नाही, म्हणून खूप सारे फोटो व्हिडिओ काढले आणि त्यानंतर आम्ही ना मॉल एक्सप्लोअर करायला लागलो. तिथे गेल्यावर मला ही कढई ना खूप जास्त आवडली होती, पण याची प्राइस इथे ना 800 रुपये होती आणि सेम कढई डीमार्टला ना 500 मध्ये मिळत होती. त्यामुळे मी ना इथं न घेताना डीमार्टला घ्यायचं ठरवलं. राहिलेला मॉल फिरलो आणि त्यानंतर आईस्क्रीम वगैरे खाल्ली. मॉलमध्येच ना लहान मुलांसाठी एक प्रोग्राम ठेवला होता क्रिसमस निमित्त, तो बघितला. पण तो प्रोग्राम बघण्यासाठी लहान मुलांपेक्षा ना मोठ्यांचीच गर्दी खूप जास्त झालेली होती. बराच वेळ तो प्रोग्राम चालला, आम्ही बघितला आणि त्यानंतर ना घरी आलो. खूप दमल्यासारखं वाटत होतं, म्हणून थोडा वेळ तर आराम केला आणि त्यानंतर फ्रेश होऊन ना मी सकाळी खूप सारे कपडे वॉश केले होते, त्याच्याच घड्या पटपट घालून घेतल्या होत्या. तोपर्यंत ना स्वयंपाकाचा टाईम झाला. त्यातल्या त्यात मला आज ना आप्पे खायचं मन झालं होतं, पण मी काही डाळी तांदूळ वगैरे भिजू घातलेलं नव्हतं, म्हणून रव्याचे आप्पे बनवले. ते खाल्ले, पण यांना ते खायचे नव्हते, म्हणून त्यांच्यासाठी खिचडी आणि खीर बनवलेली होती. जेवण करून आम्ही आमचा दिवस संपवला. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.